नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिवमहिम्न स्तोत्रातील 26, 28 आणि 29व्या श्लोकातील वर्णन आज आपण ऐकणार आहोत. निसर्गातील विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करणारी स्वयंप्रकाशित असलेली शंकरांची 8 नामे व त्या नामांच्या अष्टमूर्ती आहेत. ही नामे वैदिक असून त्यांचे मंत्रही आहेत. चराचरात असलेल्या या नामांच्या विभूतींची मंदिरेही भारतात आहेत. आकाशमूर्ती असलेला तू भीम आहेस. अमर्याद असलेल्या आकाशाच्या स्वरूपाने तू अवकाश किंवा अंतरिक्ष निर्माण करतो. तुझ्या पोकळीमुळे रव निर्माण होऊन शब्दांचे ज्ञान होते. तू शब्दांचा कारक असल्यामुळे तुझे अस्तित्व सिद्ध होते. पशु अथवा मानवी कानातील पोकळी तूच आहेस. प्राणी मात्रांचा श्वास असलेला वायू स्वरूपातील तू उग्र आहेस. तुझी वायुमूर्ती दिसत नसली तरी तुझे अस्तित्व स्पर्शाने जाणवते. अग्निस्वरूपातील तू रुद्र आहेस. यज्ञातील तू पवित्र असा हव्यवाहक आहेस. तू संहाराची देवता असल्यामुळे विनाशक सुद्धा आहेस. सृष्टीचा आरंभ जेथून झाला अशा जलस्वरूपातील तू भव आहेस. सृष्टीतील सजीवांना तू जीवन देतोस. तूच पृथ्वीला आर्द्र करतोस. शरीर किंवा वनस्पतीमधील रस तूच आहेस. यामुळे जीवाचे पोषण होते. पृथ्वी स्वरूपातील तू शर्व आहेस. जीवांच्या कल्याणासाठी तू तांडव करून पृथ्वीवर अद्भुत अशी नैसर्गिक संपदा निर्माण केलीस. पृथ्वीवर तू सृजनशील अशी चित्रे रेखाटलीस. यामुळेच पृथ्वीवर अंकुर रुजून चैतन्य बहरले. प्रत्येक जीवामध्ये आत्म्याच्या रूपात तू वास करून पशूंचा स्वामी म्हणजेच पशुपती होतोस. पशूंच्या देहामध्ये वास केल्यामुळे तू क्षेत्रज्ञही आहेस. देहाचा तू यजमानही आहेस. सर्व दिशा प्रकाशित करणाऱ्या सूर्याच्या रूपातील तू ईशान आहेस. सर्व प्राणीमात्रांचे अन्न निर्माण करणारा तू पोशिंदा आहेस. दैवलोकातील भ्रमण करून सर्वांना चेतना देणारा तू तेजस्वी तारा आहेस. तुझ्यामुळे कालमापन करता येते. शीतल प्रकाशात सर्वांना रममाण करणाऱ्या चंद्राच्या रूपातील तू महादेव आहेस. तुझ्या गुरुत्वाकर्षणाने समुद्राला भरती ओहोटी येऊन तू पाण्याचा समतोल राखतोस. तुझ्या 16 कला तुझी चंचलता दर्शवतात. म्हणूनच मानवी मन हे तुझे कारक आहे. तुझ्यामुळे कालमापन करता येते. तुझ्या या अष्टस्वरूपांनी संपूर्ण विश्व व्यापले आहे. तू कोठे नाही असे काहीच नाही. प्रत्येक जीवाच्या शरीरात म्हणजेच प्रत्येकाच्या पिंडात तुझे हे अष्टस्वरूप वास करत आहे. म्हणून म्हणतात ना, जे पिंडी ते ब्रह्मांडी. हे एकांत व वनप्रिय महादेवा, तू प्रत्येकाच्या शरीरात आत असल्यामुळे सर्वांच्या अगदी जवळ असतोस. तसेच शरीराच्या बाहेर अगदी दूरही तू आहेस. जिथे कोणी पोहोचू शकत नाही अगदी तितक्या दूरही तू आहेस. अगदी जवळ असलेल्या आणि अतिशय दूर असलेल्या तुझ्या स्वरूपाला नमस्कार असो. शंकराने कामदेवाला म्हणजे स्मराला भस्म केले म्हणून शंकराला स्मरहरा हे नाव प्राप्त झाले. हे स्मरहरा, तू अत्यंत सूक्ष्म अणूच्या रूपात आहेस. तसेच तू अत्यंत महाकाय स्वरूपातही आहेस. मोठमोठे पर्वत रांगा, महाकाय शिळा अशी प्रचंड मोठी असलेली नाना रूपे तुझीच. तुझ्या सर्वात लघु आणि विशाल स्वरूपाला नमस्कार असो. हे त्रिनयना, तू जन्मरहितच आहेस. तू सनातनी आहेस. परंतु विश्वात सर्वात प्रथम तुझेच अस्तित्व असल्यामुळे तू वयाने सर्वात जास्त वृद्ध आहेस. विश्वातील नवनिर्मिती म्हणजे तारुण्यही तूच आहेस. तुझ्या सर्वात वृद्ध व तरुण स्वरूपाला नमस्कार असो. हे सर्व सृष्टीत दिसणारे व न दिसणारे म्हणजेच परोक्ष व अपरोक्ष हे तुझेच स्वरूप आहे. तुझ्या या दोन्ही स्वरूपाला नमस्कार असो. चराचराला व्यापलेल्या तुझ्या अष्टमूर्तींना मनापासून नमस्कार. ओम नमः शिवाय.